न्यूज, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल। मिरज पंढरपूर रोड तानंग फाट्याजवळ कंटेनरमध्ये 1.5 कोटीचा गांजा जप्त। ओडिशा राज्यातून तस्करी करून आणलेला तब्बल 1.5 कोटी रुपयांचा गांजा असलेला कंटेनर पुण्याकडे जाण्यापूर्वी मिरज पंढरपूर मार्गावरील तानंग फाट्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडला। संशयित मंगेश प्रकाश मोरे, वय वर्ष 46, राहणार बोरजाईवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा याला अटक करून 1.5 कोटींचा 300 किलो गांजा आणि कंटेनर असा 2.25 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संशयित मंगेश मोरे हा कंटेनर NAA 01 AD 9366 मधून मिरज ते पंढरपूर रस्त्याने गांजाची तस्करी करणार असल्याची माहिती गुरुवारी मिळाली। त्यानुसार पथकाने मिरज पंढरपूर महामार्गावरील तानंग फाटा ते मालगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला होता। यावेळी फाट्याजवळ कंटेनर अडवून खाकी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेले गांजाचे 150 पाकिट आढळून आले। पथकाने पंचांच्या समक्ष पडताळणी केल्यानंतर हिरवट काळपट रंगाचा फुलबोंडे असलेला तयार गांजा असल्याचे स्पष्ट झाले। कंटेनरमधील चालकाच्या केबिनमधील कप्प्याची झडती घेतल्यानंतर 2 किलो वजनाचे खाकी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेले गांजाचे 150 पॉकेट आढळून आले। पंचांसमक्ष पडताळणी केली असता फुलबोंडे असलेला गांजा तयार असल्याचे स्पष्ट झाले। यावेळी सदर संशयित मोरे याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। त्याने ओडिशा राज्यातील बालेगोंडा ते तुंबडी या गावच्या दरम्यान असलेल्या शेतातून हा गांजा आणल्याची कबुली दिली आहे। हा गांजा पुणे जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले आहे। सदरचा मुद्देमाल कंटेनरसह मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। पोलीस कर्मचारी अनिल कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे। ही कारवाई गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक फौजदार सुभाष सूर्यवंशी, सागर लवटे, संदीप गुरव, अतुल भाने, नागेश खरात, अनिल कोळेकर, सतीश माने, दर्याप्पा बंडगर, संदीप नलावडे, अमीर शाह फकीर, सागर टिगरे, सोमनाथ गुंडे, अमर नरळे, अरुण पाटील या पथकाने केली आहे। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा हे वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर आहेत। त्यांना गांजा तस्करीच्या कारवाईची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन केलेल्या कारवाईचा आढावा दिला आहे। आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे। यांच्यामध्ये LCV तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे। यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे। हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चालला होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे। अजून यांचे तपास चालू आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।